नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज आवर व्हिडिओ लेक्चर नंबर 5 अँड वी आर डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन फ्रॉम द चॅप्टर ऑसिलेशन्स. क्लिअर. बघा, आपण मागील लेक्चरमध्ये आय थिंक महाराष्ट्र CETचा एक क्वेश्चन डिस्कस केला होता आणि एक आसाम CEE. तर या 5व्या क्रमांकाच्या लेक्चरमध्ये आपण दोन न्यूमरिकल्स डिस्कस करणार. द फर्स्ट वन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2017 अँड द सेकंड वन इज फ्रॉम द NEET 2019. ओके. बघा, भले हा क्वेश्चन नीटचा आहे परंतु अतिशय सोपा आहे. म्हणजे महाराष्ट्र CETमध्ये असा क्वेश्चन येण्याचे भरपूर चान्सेस आहेत. म्हणजे नीटमध्ये फार सोपा क्वेश्चन आहे. ओके. म्हणजे एनीबडी कॅन डू इट. म्हणजे विदिन सेकंड हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. तर पहिला जो काय आपला फोकस राहणार आहे, तर पहिल्या न्यूमेरिकलच्या सोल्युशनवर आपला पहिला पूर्णपणे फोकस राहणार आहे. बघा आता, बघा, एक पार्टिकल परफॉर्म्स अ लिनियर एसिजम. काही हरकत नाही, एक पार्टिकल आहे तो सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंट. ओके. एखाद्या टाईमवर वेलॉसिटी ऑफ दॅट पार्टिकल इज स्मॉल यू अँड द ॲक्सेलरेशन इज अल्फा. जेव्हा त्या पार्टिकलची वेलॉसिटी यू होती त्याची ॲक्सेलरेशन किती होती? अल्फा. वाईल ॲट अनादर इन्स्टंट, म्हणजे दुसऱ्या वेळेवर त्या पार्टिकलची वेलॉसिटी होती व्ही अँड द ॲक्सेलरेशन इज बीटा. देन द डिस्टन्स बिटवीन द टू पोझिशन्स इज. बघा, सिम्पल आहे. पार्टिकल आहे, मेन पोझिशन. ओके. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमम पॉईंट, मेन पोझिशन, निगेटिव्ह एक्स्ट्रीमम पॉईंट. काही हरकत नाही. बघा आता, बघा, जेव्हा तो समजा तो पार्टिकल इथून समजा इथे आला, ओके, या पॉईंटवर, तेव्हा त्या पार्टिकलची वेलॉसिटी किती होती म्हणते यू. तेव्हा त्या पार्टिकलचं ॲक्सेलरेशन किती होतं समजा अल्फा. आणि तेव्हा समजा मेन पोझिशनपासून त्याचं डिस्टन्स होतं x1. आफ्टर दॅट, ओके, काही वेळानंतर, ओके, तेव्हा इथं समजा त्या पार्टिकलचं टाईम होतं t1. ओके. आफ्टर काही वेळानंतर तो पार्टिकल इथं आला तर त्याचं डिस्टन्स मेन पोझिशनपासून x2 झालं, त्याची वेलॉसिटी यूचं झालं v, अल्फाचं झालं बीटा आणि टाईम किती होतं t2. तर त्यांनी काय विचारलं? द डिस्टन्स बिटवीन द टू पोझिशन्स, म्हणजे x1 आणि x2 या दोघांमधलं काय विचारलं आपल्याला? अंतर. ओके. म्हणजे आपल्याला काय विचारलं? x1 मायनस x2, डिस्टन्स बिटवीन द टू पोझिशन्स, म्हणजे दोन पोझिशनमधलं आपल्याला काय विचारलं? अंतर. हे जे काही म्हणजे ह्या ज्या काही सगळ्या घटना याच्यात दिलेल्या आहे या अशा मांडता आल्या पाहिजे. आता इतकं सोपं झालं. बघा, याच्या लक्षात पार्टिक्युलर एक एसएचएम परफॉर्म कर, असं काही नाही. हे डिस्टन्स तुम्ही कुठे घेतलं तरी चालते. एक जस्ट आपल्याला, कारण की त्यातली आयडिया नाही दिली की मेन पोझिशनपासूनच डिस्टन्स घ्या, काय घ्या, आपण घेतलेला आहे. ओके. याच्या लक्षात इनिशियली पार्टिकल T1 टाईमला, एका इन्स्टंट पर्टिक्युलर टाईमला T1 टाईमला त्या पार्टिकलची वेलॉसिटी यू, पार्टिकलचं ॲक्सेलरेशन अल्फा आणि पार्टिकलची पोझिशन आपण किती म्हणजे गृहीत केली किंवा पकडली x1. कोणत्या टाईमला? T1. मग T2 टाईमला या सगळ्या गोष्टी काय झाल्या? चेंज. वेलॉसिटी चेंज, डिस्टन्स चेंज, ॲक्सेलरेशन चेंज. ओके. अँड दे आर आस्किंग टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन द दॅट टू पोझिशन्स. काही हरकत नाही, x1 मायनस x2 फाइंड आउट करायचं. बघा आता आपल्याकडं फॉर्म्युला ॲक्सेलरेशन आणि वेलॉसिटी. आपल्याला दोनच दिलं आहे त्यांनी, ॲक्सेलरेशन आणि वेलॉसिटी. बघा, ॲक्सेलरेशन इक्वल्स टू काय राहते? ओमेगा स्क्वेअर, ओके, इंटू काय राहतं? डिस्टन्स. जेव्हा त्याचं ॲक्सेलरेशन अल्फा होतं तेव्हा त्याचं पोझिशन किती होतं? x1. ओके. हा म्हणजे पहिल्या इन्स्टंट T1 साठी, पर्टिक्युलर T1 टाईमसाठी. T2 टाईमसाठी त्याचं ॲक्सेलरेशन किती झालं? बीटा इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर. अँग्युलर फ्रिक्वेन्सी सेम राहते x1. ओके. जेव्हा ॲक्सेलरेशन बीटा होतं तेव्हा त्याची पोझिशन काय होती? x2 होती. इथं लक्षात. ओके. ॲक्सेलरेशनचं सिम्पल फॉर्म्युला यूज केलं. ॲक्सेलरेशन इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर इंटू पोझिशन, जो काही पोझिशन आहे. देअरफॉर T1 टाईमला ॲक्सेलरेशन एवढं होतं ओमेगा स्क्वेअर आणि x1. T2 टाईमला त्याचं ॲक्सेलरेशन b होतं. ओके. आणि पोझिशन किती होती? x2. ओमेगा स्क्वेअर दोघांमध्ये कसं राहतो? कॉमन. चला, काय हरकत नाही. ओके. आफ्टर दॅट बघा, आपल्याकडे वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. वेलॉसिटी इक्वल्स टू आपल्याकडे आहे ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. ओके. बघा, या फॉर्म्युल्याला असं न लिहिता असं लिहू शकतो का? v स्क्वेअर इक्वल्स टू ओमेगा a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर लिहू शकतो. काय केलं? फक्त या फॉर्म्युल्याला आपण स्क्वेअर केलं. ओके. आता बघा, जेव्हा T1 टाईम होता तेव्हा वेलॉसिटी किती होती? यू. वेलॉसिटीचा काय करायचं आहे? स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर कसा राहतो? सेम. ओके. a स्क्वेअर. जेव्हा वेलॉसिटी त्याची यू होते तेव्हा पोझिशन किती होतं? x1. त्याच्यामुळे एक्सच्या ठिकाणी मी काय लिहू शकतो? x1चा स्क्वेअर. किंवा याला असंही लिहू शकतो आपण, यू स्क्वेअर इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर x1 स्क्वेअर. ठीक आहे. आणि सेम आता, ओके, सेम T2 टाईमला वेलॉसिटी किती होती? v. वेलॉसिटीचा स्क्वेअर. ओके. या फॉर्मॅटमध्ये लिहा आता, ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर. वेलॉसिटी vच्या वेळेस पोझिशन किती होते? x2, म्हणून x2चा काय करू मी? स्क्वेअर. बघा, याला इक्वेशन 1 म्हणा, याला इक्वेशन 2 म्हणा. हे दोन इक्वेशन खूप महत्त्वाचे आहे.
येतं लक्षात? ओके. आणि आपल्याला काय विचारलं x1 मायनस x2, आपल्याला काय विचारलं x1 मायनस x2. ठीक आहे. म्हणून आपण काय करूया बघा, इथं बघा लेफ्ट हँड साईडला बघा व्ही स्क्वेअर यू स्क्वेअर आणि राईट हँड साईडला ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आता जर आपण या इक्वेशन 2 मधनं इक्वेशन 1 जर सबट्रॅक्ट केला तो ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर काय होऊन जातो, कॅन्सल होऊन जातो. आणि इथे काय उरलं मग आपल्याकडे x2. ओके. इथं काय उरलं x1. म्हणजे या दोघांचं सबट्रॅक्शन येत आहे आणि तेच आपल्याला पाहिजे, दोघा पोझिशन मधलं काय पाहिजे आपल्याला, अंतर. ठीक आहे. therefore इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 करूया. इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 हे समजत आहे ना मी का बरं सबट्रॅक्ट करत आहे. ओके. याच्यासाठी सबट्रॅक्ट करत आहे की आपल्याला दोन पोझिशनमधलं काय पाहिजे, डिस्टन्स. मग या जर दोन क्वांटिटी, या जे काही दोन इक्वेशन्स आहे या दोघांना जर सबट्रॅक्ट केलं तर x1 मायनस x2 मला मिळतं. ओके. बघा आता लेफ्ट हँड साईडला आहे व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. ओके. इथे आपल्याकडे आहे बघा ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर x2चा स्क्वेअर मायनस. क्लिअर. आता ही पूर्ण टर्म ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर x1चा स्क्वेअर. चला काही हरकत नाही. बघा बघा ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर x2चा स्क्वेअर. बघा ब्रॅकेट आता ओपन करतो, मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस मायनस प्लस ओमेगा स्क्वेअर x1चा स्क्वेअर. बघा आता ही या दोन टर्म्स बघा सेम आहे, दोघांपुढं अपोजिट साईन आहे, त्याच्यामुळे या दोन टर्म्स काय झाला, कॅन्सल. आता बघा ही निगेटिव्ह टर्म आहे, ही पॉझिटिव्ह. मी काय करतो, पॉझिटिव्ह टर्म पहिले घेतो, ओमेगा स्क्वेअर x1 स्क्वेअर मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर x2चा स्क्वेअर. बघा ओमेगा स्क्वेअर इथनं कॉमन निघाला, शिल्लक किती राहिलं, x1 स्क्वेअर मायनस x2चा स्क्वेअर. लेफ्ट हँड साईडला व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. ओके. इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर. बघा आता हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला, ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे x1 मायनस x2 आणि x1 प्लस x2. ठीक आहे. बघा आपल्याला इथं x1 मायनस x2 मिळालं आणि तेच आपल्याला आता फाइंड आउट करायचं, फक्त रिअरेंज करावं लागतं आपल्याला. ठीक आहे. आता अडचण आली की आपल्याला x1 प्लस x2च्या ठिकाणी काय टाकायचं. आता बघा अल्फा प्लस बीटा आहे. ओके. ओके. अल्फा आणि जर बीटाची जर बेरीज केली तो ओमेगा स्क्वेअर कॉमन निघते आणि काय शिल्लक राहते, x1 प्लस x2. म्हणजे अल्फा प्लस बीटा जर केला तो ओमेगा स्क्वेअर कॉमन निघाला, शिल्लक किती राहिला, x1 प्लस x2. म्हणजे ओमेगा स्क्वेअर बघा ओमेगा स्क्वेअर x1 प्लस x2च्या ठिकाणी मी काय पुट करू शकतो, अल्फा प्लस बीटा. therefore व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इक्वल्स टू बघा हा x1 मायनस x2. इथं काय शिल्लक राहिला बेटा, अल्फा प्लस बीटा. इथं लक्षात, ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये x1 प्लस x2च्या ठिकाणी मी काय पुट केलं, अल्फा प्लस बीटा. आपल्याला आता x1 मायनस x2 पाहिजे, अल्फा प्लस बीटा आपण इकडे शिफ्ट करू. therefore व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन अल्फा प्लस बीटा. राईट हँड साईडला शिल्लक राहिलं x1 मायनस x2. बस हेच तर आपल्याला फाइंड आउट करायचं, द डिस्टन्स बिटवीन द टू पोझिशन्स, दॅट इज व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन अल्फा प्लस बीटा. बघा ऑप्शनमध्ये असं दिसतं का, अल्फा प्लस बीटा बघा फक्त इथं दिसते. ओके. आणि आपल्याला वर आपल्याकडं किती आलेलं आहे, यू स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर आलेलं. काही हरकत नाही, काही हरकत नाही. बघा आपण x1 मायनस x2 पण फाइंड आउट करू शकतो, और x2 मायनस x1 पण फाइंड आउट करू शकतो. आपल्याला डिफाईन नाही आहे, आपल्याला डिफाईन आहे. त्याच्यामुळे काय होते बघा, x2ला जर पुढे आणलं तर x2ची निगेटिव्ह साईन आहे, तर या निगेटिव्ह साईनमुळे यू स्क्वेअर पुढे येतो आणि व्ही स्क्वेअर मागे जातो. और याला असं लिहू शकतो मी, x2 मायनस x1च्या ठिकाणी काय लिहू शकतो मी, यू स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर अपॉन अल्फा प्लस बीटा. येतं ना लक्षात, एकदम सिंपल आहे. आपण x1 मायनस x2 और x2 मायनस x1 दोन्ही गोष्टी फाइंड आउट करू शकतो. आपल्याला डिफाईन नाही, फक्त आपल्याला दोन पोझिशन्समधलं काय विचारलं, आपल्याला डिस्टन्स. आता मी x2 जेव्हा पुढे घेतला तर x2ला जी काही साईन आहे पुढे कोण आहे, निगेटिव्ह. मग निगेटिव्ह जर पुढे आला तर x2 मायनस x1 झालं, पण ती निगेटिव्ह साईन समजा इथे लागणार. मग इथे लागल्यानंतर यू स्क्वेअर काय झाला प्लस आणि व्ही स्क्वेअर काय झाला मायनस. खालचं तर काही चेंज नाही, अल्फा प्लस बीटा. त्याच्यामुळे बघा आता ऑप्शन 1 इथं क्रिएट झालेला आहे. वेट मिनिट, बघा इथं ऑप्शन 1 क्रिएट झाला आहे, क्लिअर बघू शकता. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला खाली अल्फा प्लस बीटा पाहिजे आणि वर जे काही वेलॉसिटी आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह साईन पाहिजे. इथे अल्फा प्लस बीटा होता परंतु निगेटिव्ह साईन नव्हते, त्याच्यामुळे हा ऑप्शन इथे कॅन्सल झाला. ओके. हे दोन ऑप्शन्स तर असेच कॅन्सल झाले. मग राहिला शिल्लक ऑप्शन नंबर ए. ओके. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर महाराष्ट्र CET 2017मध्ये जो काही क्वेश्चन आला होता काय म्हणू शकतो, इझी नव्हता. कॅल्क्युलेशन्स करावं लागले आणि एवढ्या कॅल्क्युलेशन्सला कितीही प्रॅक्टिस म्हटलं जवळजवळ 3 ते 4 सेकंड लागतात, 3 ते 4 मिनिट लागतात म्हणजे लागतात. ओके. आता आपण तर मी तर समजून सांगण्याच्या दृष्टिकोनानं सॉल्व्ह करून देतो, आपल्याला वेळच लागणार.
इथं लक्षात. ओके, अशा पद्धतीने करावं लागतं. ओके, सुरुवातीला काय आहे ना की ज्या गोष्टी दिलेल्या आहे त्यावरून फ्री बॉडी डायग्राम बनवणे हा आपला पहिली स्टेप आपली राहते की जो काही डाटा दिलेला आहे त्यावरून आपण काय तयार करत असतो, फ्री बॉडी डायग्राम. एकदा की फ्री बॉडी डायग्राम झाली की गोष्टी इझी झाल्या. येतं लक्षात. T1 टाईमला या फिजिकल क्वांटिटीज, T2 टाईमला या फिजिकल क्वांटिटीज. त्यांनी काय विचारलं, जे काही पोझिशन फिजिकल क्वांटिटीज त्यामधलं आपल्याला काय विचारलं, डिस्टन्स. मग एकतर x2 मायनस x1 पण लिहू शकतो, x1 मायनस x2. मग आपल्याला जो काही ॲक्सेलरेशन दिला होता त्याला फॉर्म्युल्यामध्ये बसतो, व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये बसतो. आता व्हेलॉसिटी इक्वेशन टू इक्वेशन 1 का बरं सबट्रॅक्ट केलं, कारण की आपल्याला x1 मायनस x2 टर्म तयार झाली पाहिजे. ओके, त्यासाठी मग मी हे भानगड केली. एक सिंपल कॅल्क्युलेशन्स आहे. या कॅल्क्युलेशन्समध्ये थोडीशी जरी चूक झाली तर प्लस मायनसचा गुण होऊन तुम्ही हाही ऑप्शन टिक करू शकता. ओके, आणि म्हणू शकता सर मी जे गेलो होतो ते बरोबर गेलो होतो. अरे पण चुकलं ना, निगेटिव्ह पॉझिटिव्ह यामध्येच चुकतो. ठीक आहे, बघा तुम्ही पॉज करून नोट डाऊन करा. म्हणजे आपण दुसरा क्वेश्चन बघू शकतो. दुसरा क्वेश्चन काही नाही, म्हणजे मी काय म्हणू शकतो, हे करायचं काम नाही आहे आपल्याला, मोडायचं काय इथं सॉल्व होतं. बघा, नीट 2019ला आलेला क्वेश्चन आहे. द डिस्टन्स कवर्ड बाय अ पार्टिकल अंडरगोईंग SHM इन 1 टाइम पिरियड इज. दे हॅव गिवन द अँप्लिट्यूड इज डिनोटेड बाय ए. बघा, एक पार्टिकल आहे तो SHM परफॉर्म करणार आहे. ओके, एक कम्प्लीट SHM परफॉर्म करणार आहे. ठीक आहे, म्हणजे बघा मेन पोझिशनपासून त्याची सुरुवात झाली, तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमम पॉईंटला आला. डिस्टन्स किती कवर केलं, अँप्लिट्यूड. मॅक्सिमम डिस्टन्स, द डिस्टन्स कवर्ड बाय दॅट पार्टिकल फ्रॉम द मेन पोझिशन टू द मॅक्सिमम पोझिशन. ओके, मॅक्सिमम डिस्टन्सला आपण म्हणतो अँप्लिट्यूड. मग तो परत इकडे आला मेन पोझिशनवर, पुन्हा डिस्टन्स किती कव्हर केला, ए. परत तो निगेटिव्ह एक्स्ट्रीमम पॉईंटला गेला, किती, ए. मग इथून परत तो कुठं आला बेटा, मेन पोझिशनला. म्हणजे त्याचं एक सायकल कंप्लीट झाली. इथं लक्षात. ओके, बघा आता ए 2A 3A 4A म्हणजे एक कंप्लीट सायकल कव्हर करायला त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं, 4 टाइम्स आहे. देअरफॉर द ऑप्शन नंबर फर्स्ट वन इज द करेक्ट वन. एकदम सिंपल आहे. एक कंप्लीट सायकल जेव्हा एखादा पार्टिकल SHM परफॉर्म करत असताना एक कंप्लीट सायकल जेव्हा कव्हर करतो तर तो डिस्टन्स किती कव्हर करतो, 4 टाइम्स ए, 4 टाइम्स दॅट अँप्लिट्यूड. डुमरी क्वेश्चन आहे, एनीबडी कॅन डू इट. म्हणजे विदिन सेकंड तो क्वेश्चन तुम्ही काय करू शकता, क्लिक करू शकता. याच्या लक्षात. बघा, अशा पद्धतीनं तुम्हाला काय म्हणू शकतो, कॉन्सेप्ट वाचल्यानंतर ओके किंवा कॉन्सेप्ट समजून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चनची प्रॅक्टिस करावं लागेल, जेणेकरून जी काही तुमची फायनल एक्झाम राहते तिथे तुम्ही इझिली या गोष्टी करू शकता. ओके, जर बघा तुम्हाला आपला उपक्रम आवडत चालला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.